नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 17 जून. तर सकाळी मी 6:30 वाजता आले टेरेसवरती सगळ्यांना थोडासा व्यायाम करण्यासाठी. तर सकाळी फ्रेश मॉर्निंग जरा वरती जरा मोकळ्या हवेत जाऊन आलं की बरं वाटतं, म्हणून जराशी म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ दिला की थोडंसं बरं वाटतं, म्हणून थोडासा सकाळचा उठला की वेळ पहिला आपल्यासाठी. तर मग दिवसभराचे काम तर तसं व्यायाम करून आता चालली होती. घरी गेले की बरेच काम असतात. सकाळच्या 2 तास हे खूप महत्त्वाचे असतात, कारण चहा, नाश्ता, जेवण ह्या सगळ्या गोष्टी, पाणी भरायचं, त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करायची, दूध गरम करायचं, पाणी भरायचं, नाश्ता करायचा, भाज्या करायच्या, अशी पळापळ सकाळी जरा फास्ट असते. कारण सकाळी सगळ्या गोष्टी, शाळा, कॉलेज, सगळ्या घराच्या बाहेर पडायचं असतं ते सगळ्यांना सकाळीच, आणि त्यामुळे फास्ट ते सगळे कामं करायला लागतात. ही काही गृहिणीला कामं चुकली नाही की ती तुम्ही काही करा, पण एवढं तर घरात आपल्याला एवढं तर नाही, एवढंच करायला लागतं, खूप करायला लागतं. नाही तर मग दिवसभर असा आपला दिवस जाणार कसं. देवपूजा केली, आत्मिक समाधान मिळते देवपूजा करते. खालीचा नाश्ता झाला आहे, माझा नाही झाला, मी भोपळ्याचे ज्यूस पिले, इकडे पोळ्या झाले, दूध गरम केले, आणि आता मला भाज्या करायच्या आहेत. बटाट्याची भाजी आणि गवारीची सुकी भाजी करायची. तर इथं गवार निवडून ठेवली होती बरं का, आणि मग गवार मी कुकरला लावून घेतली आणि त्याची सुकी भाजी केली. कारण गवार काय होतं, नंतर मग थंड झाली की फारच हे होतं, त्यामुळे आधी जरा चांगली शिजवून घेतली की गवारीची भाजी छान लागते. त्यामुळं पहिला गवारीची भाजी केली, त्यानंतर बटाट्याची आमटी केली, आणि 2 भाज्या केल्या, कुकर लावला, कुकरलाच भात लावला. तर सकाळचा स्वयंपाक असा हा असते. नाश्ता पण करत असते बरं का, पण नाश्त्याला आज खारी आणि दूध सगळ्यांनी खाल्ल्यामुळे नाश्ता काय करायची आज वेळ आली, तर म्हटलं पटापटा भाजी करून घेऊया, कारण मला थोडे कपडेसुद्धा धुवायचे होते. तर हे सकाळी सगळं होत नाही, कपडे वगैरे धुणं, नाही तर एक गोष्ट कुठली तरी मागे पडते, नाही तर पळा पडते, म्हणून मग पटापटा पहिला भाजी करून घेतली. कशी झाली गवारीची भाजी? मस्त झाली होती बरं का. नंतर मी जेवताना एकच घास खाल्ला होता, पण छान झाली होती. आता गवारीचा सीझन आहे, तर बटाट्याची आमटीसुद्धा केली. ते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. मला मी रेसिपीज शूट करण्याचा प्रयत्न करणार, पण सध्या मी जरा कामात असल्यामुळे माझ्याच्याने रेसिपी शूट करणं होत नाही, कारण रेसिपी शूट करण्यासाठी जरा वेळ काढावा लागतो, तयारी वगैरे असते. तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती राहा, तुमच्यासोबत छान पारंपरिक असं वेगळ्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे.